हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्रातील आपलं सर्वांचं दैवत श्रीमान बाळासाहेब ठाकरे आजच्या या गटप्रमुखांच्या मेळाव्याला उपस्थित असलेले लोकप्रिय आमदार अजय चौधरी, माजी महापौर किशन पेडणेकर, पराग चव्हाण, इतर सर्व मान्यवर, उपस्थित बंधू भगिनी, माता, मित्र हो, मग सर्वांना प्रश्न पडला असेल की मला पहिलं बोलायला काय दिलं, असे हळू बाहेर काढायचा विचार आहे काय? माझी तब्येत बरोबर नाही, माझ्या जागेवर दुसरं कुणी असेल तरी येणार नाही, अशी परिस्थिती. आज शिवडी गटप्रमुखांचा मेळावा आहे. हा मेळावा जर चांगल्या डोळ्यांनी चांगल्या मनाने पाहिला तर मुंबईमध्ये विरोधकांची हिंमत नाही की मुंबईमध्ये एखादा उमेदवार निवडून. आज भायखळ्याचा मेळावा पाहिला, आपल्या मेळाव्यासारखाच होता. पैसे लावते खाली चोरी. आता ही मेहनत करायची वेळ आहे. ही मुंबई पुण्याची, बाळासाहेबांची वगैरे हे सगळ्या घोषणा वगैरे ठीक आहे, पण आपल्याला मेहनत करणं गरजेचं आहे. बारकाव्याने जर मुंबईकडे तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की अदानीला काय काय देणार आहेत. कोण आहे अदानी? अदानी तुमचा बाप आहे, आमचा नाही. आणि आमची मुंबई देण्यापेक्षा अख्खा गुजरात नेऊन द्या, तुमच्या प्रॉपर्टी सकट, आम्हाला काही पडलेली नाही. आता बीएसटीला फिरायला लागले, मीटर लावा. मी त्या प्रश्नावर मुंबईमधले सगळे विभाग प्रमुख येऊन त्यांना भेटलो, तेव्हा त्यांनी लिहून दिले की आम्ही पब्लिकमध्ये हे मीटर लावणार नाही. आता सुरू केलं. मी ती कॉपी सगळी आजयजवळ गेली, त्याने विधानसभेत मांडली, पण काय नाही. आणि मग एवढा जर अदानी लाडका आहे तर महाराष्ट्रात तुमची प्रॉपर्टी जिथे असेल ती लिहून द्या ना. आम्हाला सर्वसामान्य माणसाला त्रास कशाला? आणि म्हणून बोलायचं नाही, पोलीस बरोबर घेऊन दादागिरी करायची. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, शिवसैनिकांनी जर मनात आणलं, शिवसैनिकांनी जर मनात आणलं तर असे 100 अदानी मुंबईमध्ये गाडले जातील, हे देखील प्रत्येकाने लक्षात ठेवा. कोण अदानी? काय संबंध आमचा महाराष्ट्राचा? कुठे होता आतापर्यंत? कालपर्यंत जे सांगत होते हा महाराष्ट्राच्या मातीला मी मोठे झालो, हा महाराष्ट्राच्या मातीने आम्हाला मोठं केलं, आता म्हणतात आम्ही गुजरातचे आहेत. एक गुजराती, मारवाडी, आपण सगळे
एकाच चाळीत राहत होतो तेव्हा आपल्या घरात मटण शिजत होतं तेव्हा ह्यांना वास नाही आला काय? ह्या सरकारनं त्यांना वेगळ्या बिल्डिंग बांधून दिल्या तरी आपण गप्प आहोत. हे वाटतं एवढं सोपं नाही. आणि म्हणून उद्याची कॉर्पोरेशन, ह्या कॉर्पोरेशनवर कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेचा भगवा लागलाच पाहिजे. त्याला कारण सांगून चाललं. आणि माझी खात्री आहे आपण सगळ्यांनी एकत्र जमून जर काम केलं तर कुणाची माय झाली नाही शिवसेनेला हरवायची. पण अदानी मुंबईमध्ये जेव्हा फिरतोय तेव्हा जर माहिती घेतली तर आपलीच माणसं पैशासाठी त्याच्यावर फिरते. आणि म्हणून आपल्याला माझी हात जोडून विनंती आहे, मुंबई गेल्या अनेक वर्ष आपल्या ताब्यात आहे. आणि ही मराठी माणसाची मुंबई मराठी माणसाच्याच ताब्यात राहील याचा आपण सगळेजण विचार कराल अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. काहीतरी होईल. अदानीचा विरोध केल्यावर काहीतरी होईल. काय होत नाही हो, काही होणार नाही. तुम्ही फक्त तुमचं मन जागेवर ठेवा, काही होणार नाही. आपणच जर बॉम्ब करायला लागलो काहीतरी होईल, काहीतरी होईल. मग एकान दुसऱ्याला सांगायचं, दुसऱ्याला तिसऱ्याला सांगायचं. अशा पद्धतीनं आपणच प्रचार करतो. तो आपण थांबवला पाहिजे. आणि ही उद्याची कॉर्पोरेशनची इलेक्शन आणि आता कुणाचे बाकी काही कार्यक्रम असू द्या, पण शाखेचे देखील मेळावे घ्या. लोक जागरूक करा. शाखेचे मेळावे देखील घेणं अत्यंत महत्वाची बाब आहे. आपल्याला निवडणूक जिंकायचीच आहे आणि आपण जिंकणारच. जिंकू शकतो की नाही? हात वर करून सांगा जिंकणार म्हणून. शाबास. आपल्याला कुणाची भीती नाही. आपण दुसऱ्याच्या राज्यात जाऊन काय मागत नाही. हे आमचं राज्य आहे, ही आमची मुंबई आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी मेहनत घ्या आणि भगवा झेंडा कुठल्याही परिस्थितीत कॉर्पोरेशनवर लावा. आणि मराठीच महापौर शिवसेनेचा बसला पाहिजे याचा विचार करा. एवढंच सांगून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.